गुड मॉर्निंग बर्लिन. बर्लिनमधला आजचा आपला हा दुसरा दिवस आहे आणि आज आपण पुन्हा बर्लिन एक्सप्लोअर करायला निघालोय. चला तर मग. आता माझ्या मागे दिसतोय तुम्हाला हा बर्लिन पॅलेस आहे. आता आपल्याला इथे दिसतंय हे पॅलेस ऑफ द रिपब्लिकचं इथे हे मॉडेल बनवलेलं आहे आणि हा जो गेट मी म्हटलं तो ह्या मॉडेलमध्ये इथे हा गेट आहे. या गेटने आपण आतमध्ये जाणार आहोत आणि असं आतमध्ये जाऊन आपण बघणार आहोत आणि हे इथे मध्ये ओपन आहे पूर्ण. सुंदर सुंदर एकदम बाप. आता आपण आहोत बर्लिन कॅथेड्रल कडे. इथे आतमध्ये जायला एंट्री फी आहे. ॲडल्टसाठी 10 युरो आणि स्टुडंटसाठी 7.5 युरो. ह्याचे टायमिंग आहेत मंडे टू फ्रायडे 9 to 6 PM, सॅटर्डेला 9 to 5 आणि संडेला 12 PM to 5 PM. मस्त आहे. एक बघायला एवढी मजा येते.
माझ्या मागे आपल्याला दिसतंय हे आहे ओल्ड नॅशनल म्युझियम. म्युझियम आयलंडकडे आहोत आपण आता आणि ह्या ब्रिजवरून आपल्याला छान रिव्हर आणि हे सगळे आयलंडवरचे म्युझियम्स आपल्याला छान बघायला मिळत आहेत. मला ना इथून हे सेम ना मला पॅरिसचीच आठवण येते. म्हणजे ते जे सीन रिव्हर त्याच्यावरचे जे ब्रिजेस तसंच दिसतं. तो तिकडचा ब्रिज हा इथला ब्रिज म्हणजे युरोप कंट्री मला असं वाटतं म्हणजे खूप ठिकाणी सिमिलॅरिटी अगदी वाटली मला अशी एकदम. हे रिव्हर वॉक साईड ते करतो इतकं छान वाटतंय. आता माझ्या मागे दिसतंय हे ॲम्पलमॅन शॉप आहे आणि हे इतकं स्पेशल म्हणजे बर्लिनमध्येच आहे. म्हणजे ते ट्रॅफिक लाईट, ॲम्पल म्हणजे ट्रॅफिक आणि मॅन म्हणजे ट्रॅफिक लाईटवर असणारा मॅन, रेड आणि ग्रीन जे आपल्याला दिसतं ते इथे दिसते आणि ते सोविनियर एकदम फेमस आणि जे बर्लिनमध्येच आहे.
बर्लिन टी व्ही टॉवर झाला आणि त्याच्याच इथे आता खाली मी हे बबल वॉफल आता ट्राय करणार आहे. म्हणजे ॲक्च्युली मी थोडीशी पेट पूजासाठी ब्रेक घेते. तोपर्यंत बाय बाय. बर्लिनमधला आजचा हा सेकंड डे सुद्धा मी एवढा एन्जॉय केला. म्हणजे सकाळपासून एवढी फिरते. आत्तासुद्धा संध्याकाळचे 7:30 झाले आहेत, पण खूप फिरली. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू सो मच. बाय बाय.